डॉक्टर ॲलिस विटॅमिन सी फेस सिरम याचा रिव्ह्यू मी आज तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. कुठून परचेस करायचं आहे, कुठून घ्यायचं आहे, हे आपल्या फेसवर काय वर्क करते, याची फायदे नुकसान आणि हे कसं यूज करायचं आहे, कोणत्या स्किन टाईपवर बेस्ट आहे, हे सगळं आज मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. चला आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी माझी नेहमीसारखी तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, जर माझा व्हिडिओ तुम्हाला थोडाही आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा. तुम्हाला स्किन केअरमध्ये छान छान व्हिडिओ बघण्यात जर इंटरेस्ट असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हाय, मी पल्लवी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवर. डॉक्टर ॲलिस विटॅमिन सी फेस सिरम हे फेस सिरम करते काय आणि हे कुठून परचेस करायचं आहे. हे सिरम आपल्याला ॲमेझॉन म्हणजे ऑनलाईन परचेस करायचं आहे. ऑनलाईन तुम्हाला आरामात मिळेल आणि ॲमेझॉनवर तुम्हाला आरामात अवेलेबल मिळेल. हे सिरम करते काय, याचे फायदे काय आहेत, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. हे सिरम करते काय, हे सिरम आपल्या फेसवरचे जे आहेत ना डाग कमी करते किंवा आपल्या फेसला एक ग्लोईंग इफेक्ट देते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करते, आपल्या फेसवरचे वांगाचे ॲक्ने पिंपल्सचे आणि अजून काही छोटे मोठे जे डाग असतात ना ते कमी करण्यास भरपूर प्रमाणात मदत करते आणि आपल्या स्किनला एक ग्लो देते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करते. आपली स्किनवर जर टॅन वगैरे असेल ते कमी करण्यास भरपूर प्रमाणात ही सिरम मदत करते. लिस्टमध्ये काय असते, अल्फा ॲर्ब्युटिन, फ्युरिक ॲसिड, विटॅमिन सी, विटॅमिन ई आणि अजून काही असे इन्ग्रेडियंट्स आहेत जे त्यात अवेलेबल आहेत. आता अल्फा ॲर्ब्युटिन करते काय, हे जे इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपल्या फेसवरचे छोटे मोठे डाग असते, वांगाचे डाग, ॲक्ने पिंपल्सचे डाग किंवा जे काळे डाग वगैरे स्किनवर पडलेले असते आणि किंवा स्किन आपली काळवटलेली असते, हे सगळं कमी करण्यासाठी हे इन्ग्रेडियंट्स मदत करत असते. विटॅमिन सी काय करते, विटॅमिन सीचे मी पुष्कळशा व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदे सांगितले आहे. विटॅमिन सी काय करते, विटॅमिन सी हे जे आहे ना आपल्या स्किनवरचं टॅन कमी करते, आपली स्किन व्हाईटनिंग करण्यास मदत करते, आपल्या स्किनला ग्लोईंग इफेक्ट देते, आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग वगैरे जे असतात ना ते कमी करण्यास भरपूर प्रमाणात विटॅमिन सी मदत करत असते. नॅचरल असो या कोणत्या क्रीम प्रोडक्टमध्ये असो, हे विटॅमिन आपल्याला विटॅमिन सी तेच वर्क करत असते आणि विटॅमिन ई सुद्धा हेच वर्क करते. आपली स्किन मॉइश्चराईज करते, आपली स्किन सॉफ्ट ठेवते, क्लीन अँड क्लिअर ठेवते आणि एक नॅचरल ग्लो देण्याचं काम विटॅमिन ई करत असते. ह्या प्रकारे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ना ते आपल्या स्किन व्हाईटनिंगसाठी आणि आपल्या स्किनला एक नॅचरल ग्लो किंवा आपल्या स्किनवरचे छोटे मोठे डाग कमी करण्यासाठी हे क्रीम बनलेली आहे किंवा सिरम बनलेला आहे. म्हणजे आपल्या फेसला एक ग्लो येण्यासाठी, आपला फेस ग्लो येण्यासाठी आणि आपल्या फेसवरचे जे छोटे मोठे डाग कमी करण्यासाठी हे फेस सिरम आहे. या सिरममध्ये विटॅमिन सी 15% अवेलेबल आहे. आता विटॅमिन सी हे सर्व स्किन टोनवर सूट होत नाही, कुणाला होते कुणाला होत नाही. आज मी तुम्हाला डेमो जरी दिला की विटॅमिन सी मला सूट होते, मी यूज करून दाखवलं, त्यातपर्यंत ठीक आहे, मी यूज केलेलं आहे किंवा मला सूट होते, ठीक आहे ना, हे ठीक आहे. पण हे तुम्हाला सूट होईल यातलं नाही. कसं असते ना, सर्व स्किन टोनला सूट होत नाही. मला जे सूट होते ते तुम्हाला सूट होणार नाही आणि तुम्हाला जे सूट होते ते मला सूट होणार नाही. सर्वांची स्किन टोन वेगवेगळी असते आणि स्किन टोननुसार प्रोडक्ट बनलेले असते. स्किन केअर प्रोडक्ट स्किन टोननुसार बनलेले असते. म्हणजे जे काही प्रोडक्ट असते ना स्किन केअर ते आपल्या स्किन टोननुसारच बनलेले असते. आता ही जी कंपनी म्हणत आहे की ही ऑल स्किन टाईपसाठी आहे, तरीसुद्धा आपल्याला पॅच टेस्ट करणं खूप आवश्यक आहे, कारण सर्व स्किन टोनला सर्व काही सूट होत नाही. यात जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते सर्व स्किन टोनला सूट होतील असं नसते. विटॅमिन सी जी आहे 15% ती सुद्धा आपल्याला सूट होईल असं नसते, कारण 15% अवेलेबल आहे यात विटॅमिन सी. विटॅमिन सी जे वर्क करते कुणाला सूट होते कुणाला सूट होत नाही. नॅचरल असो किंवा सिरममध्ये असो सर्वांना सूट होत नाही. त्यासाठी पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा. पॅच टेस्ट इथे आपल्याला ना 3-4 दिवस इथे ते सिरम 1-2 ड्रॉप घेऊन आपल्याला इथे यूज करून बघायचं आहे. 3-4 दिवस यूज करून बघा. यूज केल्यानंतर आपल्याला समजेल की ते आपल्या फेसवर सूट होते किंवा नाही होत, आणि जर ते सूट झालं तरच आपल्याला कंटिन्यू करायचं आहे. आपल्या फेसवर सूट झाल्यानंतर आपल्याला काही हरकत नाही, ते आपण आरामात कंटिन्यू करू शकतो. पण कधीही पॅच टेस्ट करा. कोणतेही प्रोडक्ट असो स्किन केअर डायरेक्ट तुम्ही अप्लाय करून आपल्या स्किनला नुकसान करू देऊ नका. पॅच टेस्ट करा. कारण मी जरी डेमो दिला आणि मला म्हटलं की मला सूट झालेला आहे, तुम्ही आरामात यूज करा असं नाही, कारण माझ्या स्किन टोननुसार आणि तुमच्या स्किन टोनला भरपूर फरक आहे. त्यासाठी स्वतः पॅच टेस्ट केल्याशिवाय आपल्याला काहीच समजत नाही की आपल्या स्किन टोनला सूट होते किंवा नाही होते. स्वतः पॅच टेस्ट करून बघावं लागते, कारण जर आपण यूज केलं आणि जर आपल्याला म्हणजे आपलं इरिटेशन किंवा अशी खाजवत असली स्किन किंवा रेडनेसपणा जर येत असेल तर तुम्ही ते कंटिन्यू करू नका.
कारण तुमच्या स्किन टोनवर प्रॉब्लेम होऊ शकते. त्यात जे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला सूट होते नाही होते आपल्याला माहिती नाही. मला सूट झाले ते ठीक आहे, पण ते तुमच्यापर्यंत तुम्हाला स्वतः पॅच टेस्ट करून बघावं लागेल की तुम्हाला सूट होते किंवा नाही होत. आणि जर ते सूट झालं तर तुम्ही कंटिन्यू आरामात कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू जर तुम्ही कराल तर भरपूर तुम्हाला फायदे देईल. तुमच्या स्किनवरचे जे इथे डाग वगैरे असते, काळे डाग असतात किंवा ॲक्ने पिंपलचे डाग असते, भरपूरसे आपल्या स्किन टोनला प्रॉब्लेम्स असते. वयानुसार प्रॉब्लेम्स होते. वय जशी जशी होत असले तसे डाग येत असतात, काही येत असतात. असे भरपूरसे जे प्रॉब्लेम असतात ना, ते प्रॉब्लेम्स क्लिअर करण्यासाठी हे सिरम तुम्हाला मदत करेल. सिरम यूज कसं करायचं, मेन नाही यूज कसं करायचं. यूज करण्यासाठी ना तुम्हाला नाईटला यूज करायचा आहे, डेला यूज करू नका. कारण डेला जर यूज केलं तर ऊन पडते, बाहेरची ऊन आपल्या स्किनवर काहीतरी प्रमाणात पडत असते. आपण थोड्या वेळ तरी बाहेर निघतो, इकडे तिकडे जातो. त्यासाठी ना डेला यूज करू नका, तुम्ही नाईटला यूज करा. नाईटला फेस वॉश करा, कोणतीही स्किन केअर करा. नाईटला जेव्हा रेस्ट करतो ना, जेव्हा आपण कोणतीही स्किन केअर करत असतो, भरपूरशी स्किन केअर असते आपल्या स्किनला. ते स्किन केअर करण्याआधी तुम्ही सर्वात पहिले फेस वॉश करा. आणि फेस वॉश केल्यानंतर 3 किंवा 4 ड्रॉप्स आपल्या फेसवरती घ्या आणि ते मसाज करून घ्या. म्हणजे पूर्ण ॲब्झॉर्ब करून घ्या आपल्या स्किनवरती आणि ओव्हरनाईट ते स्किनवर राहू द्या. आणि ओव्हरनाईट ठेवल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी मॉर्निंगला आपली स्किन केअर करू शकता. हे जे सिरम आहे ना 15% व्हिटॅमिन सी सोबत अवेलेबल आहे. व्हिटॅमिन सी भरपूरसे फायदे आपल्या स्किनला देत असते. आपल्या स्किनवर म्हणजे भरपूरसे फायदे होत असतात. टॅन कमी करते, काळपटपणा कमी करते किंवा एक ग्लो देते, आपले स्किन व्हाईटनिंग करते भरपूरसे. आणि त्यानुसार याच्यात 15% अवेलेबल आहे. त्यासाठी ना तुम्ही सर्वात पहिले महत्त्वाचं सर्वात पहिले पॅच टेस्ट करा. स्वतः पॅच टेस्ट करा. तिने सांगितलं की तिला सूट झालेलं आहे, तिची स्किन टोन आणि माझी स्किन टोन सेम आहे किंवा तिला सूट होते असं ऐकू नका. स्वतः पॅच टेस्ट करा. इथे यूज करून बघा, काही दिवस यूज करून बघा, 2-3 दिवस. आणि कसं जर आपल्या स्किनवरचे डागधब्बे कमी होत नाही आणि भरपूरसं आपण काहीतरी यूज केलेलं आहे, भरपूरसे सिरम यूज केले आहे, तरीसुद्धा आपल्या स्किनवर ते काही फरक इफेक्ट झाला नाही, तर यातसुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करून काही पैसे इन्व्हेस्ट करून तुम्ही घेऊ शकता. आणि टेस्ट करूनच तुम्ही हे यूज करा आणि कंटिन्यू करा. तुम्ही 1-2 महिने यूज करून बघा, पूर्ण बॉटल फिनिश करा, यूज करून बघा. भरपूर तुमच्या स्किनवरचे डाग वगैरे कमी करण्याचे सिरम मदत करेल. आणि ते तुम्हाला करून बघावं लागेल. त्यानंतरच तुम्हाला समजेल की सिरम आपल्याला मदत करते किंवा आपल्या फेसवरचे. कारण यूज तर तुम्ही भरपूर काही केलं असेल, हे यूज करा, ते यूज करा, हे सिरम यूज करा, भरपूरसे. पण जे काही यूज करा स्किन टोननुसार यूज करा. कारण काय असतं ना, स्किन टोननुसारच प्रोडक्ट बनलेले असतात. कोणतेही प्रोडक्ट असो आपल्या स्किन टोननुसारच बनलेले असतात. काही आपण जे काही यूज करत आहे ना, ते आपल्या स्किन टोननुसारच घ्यायचं, तेव्हाच त्याचे आपल्याला फायदे दिसतात. त्यासाठी ना कोणतेही प्रोडक्ट घ्या, स्किन टोननुसार यूज करा. त्याचे इन्ग्रेडियंट्स बघा, त्यात काय आहे काय नाही आहे. आणि जर आपण समाधान असेल तरच ते प्रोडक्ट परचेस करा. आणि इतकं सारं यूज करून बघितल्यानंतरही आपल्याला जर काहीतरी यूज करायचं आहे तर आपण यूज आरामात करू शकतो. आणि छान असं सिरम आहे, आपल्या फेसला फायदेसुद्धा देईल, आपल्या फेसवरचे डागधब्बे कमी करेल, एक नॅचरल ग्लो देईल आणि स्किन व्हाईटनिंग करण्यास भरपूर प्रमाणात मदत करेल. पण सर्वात पहिले पॅच टेस्ट करा आणि त्यानंतर कंटिन्यू करा. आणि कंटिन्यू झाल्यानंतर तुम्हाला ते फायदेसुद्धा आणि यूज करा. मला जितकं काही माहिती होतं तितकं मी तुमच्यापर्यंत शेअर केलं आहे. छान असं सिरम आहे, यूज करून बघा. आणि याचे इन्ग्रेडियंट्स वगैरे सर्व मी तुम्हाला सांगितलं आहे. तुम्हाला कसं यूज करायचं ते सुद्धा सांगितलेलं आहे. जर माझा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला असेल आणि तुम्हाला आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा. आणि तुम्हाला स्किन केअरमध्ये इंटरेस्ट असेल, छान छान व्हिडिओ बघण्यास इंटरेस्ट असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.